चित्राज लायब्ररीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आम्ही आलो आहोत गेट ऑफ इंडियाला। तर आता आम्ही अलिबागला जाणार आहोत आणि वन डे ट्रिप करणार आहोत। तर तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल, माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका। आणि आज मी अलिबागला जाते आहे, तर मी राहणार नाही आहे तिकडे, वन डे रिटर्न येणार आहे। तर वन डेचा किती खर्च होतं, काय होतं आणि कुठे कुठे जातो हे मी तुम्हाला सांगेन। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर जाऊयात। तर अलिबागला जाण्यासाठी आम्ही आलो चर्चगेट स्टेशनला आणि चर्चगेट स्टेशन वरून आम्ही टॅक्सी पकडून गेलो गेट ऑफ इंडियाला। गेटवे ऑफ इंडियाला आम्ही पोहोचून आम्ही छान असे फोटो काढले। जनता बोट लागली होती, तर 150 रुपीजचे तिकीट काढून आम्ही तिकडे गेलो बसायला। तर आम्ही आता बोटीमध्ये बसलो आहोत। हे बघा, आम्हाला झाला उठायला लेट, तर त्यामुळे आत्ता आम्ही 10 वाजले, तरी इथे आम्ही गेटवेलाच आहोत। तर आता आम्ही तिकडे कधी पोचतो आणि पुढे कसं ट्रॅव्हलिंगचं शेड्यूल करतो ते बघूया। आता बघू, तिथे 1 तास लागेल पोचायला, तर त्यानुसार सगळं ठरवूया कसं कुठे जायचं काय ते। तर नक्की पहा। एका बाजूला अथांग समुद्र आणि इकडे गेटवे ऑफ इंडिया खूप छान वाटत होतं कधी। बोटीने अलिबागला जाण्याचा अनुभव खूप छान होता आणि आजूबाजूचा समुद्र आणि त्यातून आम्ही जात होतो, खूप छान वाटत होतं। आणि आम्ही असं जाता जाता असे आजूबाजूला पक्षी असे येत होते, त्यांना लोक खायला वगैरे देत होते, अजून येत होते। तर खूप लोक त्यासोबत पण व्हिडिओ वगैरे काढत होते, तर तो अनुभव पण एक छान होता।
उतरलो मांडवा जेटीला पुढे चालत जातो. तर आता आम्ही पोहोचलो आहोत मांडवा जेट्टीला आणि आता आम्ही चाललो आहोत बससाठी. 10 वाजता बोटीमध्ये बसलेलो ते आता 11 वाजता आम्ही इथे पोहोचलो आहे, म्हणजे उतरलो आहे. त्यानंतर आता पुढे जातो. बघू आता पुढचा प्रवास कसा होतो आहे. तुम्ही व्हिडिओ पाहत राहा. अजंठाची आपली फ्री बस असते अलिबागसाठी. तर आता आम्ही उतरलो आहोत इकडे आणि वाजले आहेत 12 झालेत. आता आम्ही बीच साईडला चालत जातो आहे. तुम्ही ऑटो करून सुद्धा जाऊ शकता, पण जवळ आहे त्यामुळे आम्ही चालत जातो आहे. आणि आम्हाला भूक लागली आहे तर नाश्ता थोडा आधी बघतो काय खायचं ते. नाश्ता करून आम्ही आता अलिबाग बीचकडे चालत चाललो आहोत. अलिबाग बीचकडे. तर आता दुपारचं 1 वाजलं आहे आणि आता आम्ही पोहोचलो आहोत इकडे अलिबागला. आणि आम्ही तिकडे उतरलो कमीत कमी 11:30ला आणि 11:30मधून नंतर मग आम्हाला नाश्ता करायचा होता. तर नाश्ता करायला आम्ही बस डेपोच्या इथे जो कॅन्टीन आहे तिकडे गेलो. तिकडे नाश्ता केला आणि आम्ही चालतच आलो. तुम्ही ऑटोसुद्धा करू शकता, पण आम्ही चालत 20 मिनटामध्ये इथे पोहोचलो. आणि त्यानंतर इकडे 1 वाजता आम्ही पोहोचलो. तर आम्ही घरातूनच लेट निघालो त्यामुळे आम्हाला इकडे यायलासुद्धा लेट झाला. तसं तुम्ही घरातून लेट निघू नका, कारण लेट निघालात तर मग सगळंच लेट होतं. आता आम्हाला इथेच 1 वाजला, त्यानंतर आम्ही फिरणार, खाणार आणि बरं संध्याकाळी निघायचं आहे, तर सगळंच लेट होणार. त्यासाठी तुम्ही 7 वाजता जर तिकडनं बोट पकडली तर तुम्हाला इकडे यायला म्हणजे सकाळी गर्दी पण नाही भेटणार. आता किती गर्दी आहे तर तुम्हाला गर्दीसुद्धा नाही भेटणार. बीच पूर्ण खाली भेटेल आणि तुम्ही एन्जॉयसुद्धा करू शकता. म्हणून सांगितलं की म्हणजे सकाळी लवकर निघालात तर तेवढंच तुम्हाला एन्जॉय करायला सुद्धा भेटेल, तेवढंच फिरायला तुम्हाला सुद्धा भेटेल. त्यासाठी तर तुम्हाला एक सजेस्ट केलं की तुम्ही जर अलिबागला 1 डे ट्रिपसाठी येत असाल तर नक्कीच तुम्ही घरातून लवकर निघा सकाळी. मग सगळं व्यवस्थित म्हणजे वेळेप्रमाणे सगळं होऊन जाईल. त्यासाठी तर आता मी ते आले आहे तर तुम्हाला दाखवते इकडे. आणि तुम्हाला एक सांगते की इकडे आता पाणी बघा पूर्ण असं मागे गेलं आहे, दाखवते तुम्हाला. तर तुम्ही तिकडे आहे कुलाबा किल्ला, तो बघा. तर कुलाबा किल्ल्याला तुम्ही जाऊ शकता चालतसुद्धा, किंवा चालत म्हणजे पाणी नसेल तर चालत जाऊ शकता, किंवा इकडून आपलं घोडागाडी वगैरेसुद्धा जाते. जर पाणी असेल तर बोट घेऊन जातात तिकडे. डिपेंड आपण जिथे इथे येतो तेव्हा कसं असेल. पाणी जास्त असेल तर बोटीने जावं लागेल. तर तसं आपल्याला आता तुम्ही बघत असाल तर इकडे गर्दी पण खूप वाढली आहे, कारण आम्हाला लेट झाला त्यामुळेच. म्हणून तुम्हाला बोलली की मी सकाळी लवकर निघा. आणि जेवढं सकाळी आपण लवकर निघू तेवढं आपल्याला गर्दीसुद्धा कमी भेटेल आणि आपल्याला बीचसुद्धा खाली भेटतो. आता संपूर्ण गर्दी आहे. आम्ही आता बाईक राईड करतोय.
इकडे अलिबाग बीचला आला तरी सुद्धा तुमच्याकडे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज करायला आहेत, अगदी घोडागाडीपासून ते आता आम्ही चाललो आहोत बीचकडे. हे बघा, चित्रात लाईफ डायरी. आम्ही उंट सवारी करतो आणि आम्हाला उंट सवारी करायला खूप मजा आली. आता वाजले आहेत 3. तर आता आम्ही निघालो आहेत. आम्ही खूप एन्जॉय केला इकडे बीचवरती. खूप असं म्हणजे ॲक्टिव्हिटीज पण आहे तिथे, वॉटर स्पॉट पण आहे. तर तुम्ही एका दिवसामध्ये या बीचवर सुद्धा एन्जॉय करू शकता. आणि आम्हाला कुलाबा किल्ल्याला जायला नाही भेटलं कारण खूप लेट झालं आहे. आता 3 वाजले, अजून आमचं जेवण करून मग आम्हाला निघायचं आहे. आता 6:30ची पण बोट आहे लास्ट, पण त्याच्या आधी जर भेटली तर परत नंतर गर्दी होईल. त्यापेक्षा थोडं लवकर निघतो आम्ही इकडून, म्हणजे घरी पोचायला पण जरा वेळेत पोचू आम्ही. आणि कुलाबा किल्ल्याला तर आम्ही आता इकडून निघालो. आता दत्तकृपा हॉटेलमध्ये आलोय, जे की अजंठाचं तिकीट काढतात त्या ऑफिस पासून जवळ आहे. हे सगळे जेवणाचे रेट आहेत तिकडचे. आणि आमची सुरमई थाली आली आहे बघा.
आणि ही चिकन थाली आहे. आम्ही बोंबील फ्राय सुद्धा घेतले. मस्त असं जेवण करून अजंठाची बस लागली होती, तर आम्ही बसलो. एका दिवसामध्ये आम्ही अलिबाग छान असं एक्सप्लोअर केलं आणि आता घरी जायची वेळ आली. पण खूप छान अनुभव होता एका दिवसामध्ये पण अलिबागचा. संध्याकाळी जातानाची पण मी काही दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद तुमच्याबरोबर शेअर करते. तर आत्ता आम्ही घरी आलो आहे आणि म्हटलं आम्ही दोघं जण थकलो होतो, तर मग तेव्हा व्हिडिओ नाही काढला. म्हटलं घरी येऊन तुम्हाला सगळी डिटेल सांगावी. तर आत्ता तेव्हा आम्ही 3 वाजता निघालो. त्यानंतर जेवेपर्यंत आम्हाला परत लेट झाला. तर मग आम्ही 4:30ची आम्हाला बस भेटली अजंठाची. तिकडे ऑफिस आहे, तुम्ही तिथे कोणालाही विचारलात की अजंठाच्या बसचं ऑफिस कुठे आहे तर कोणी तुम्हाला सांगेल. तर तिकडे आम्ही तिकीट काढली, बसमध्ये चढलो आणि 5:15ची मांडवा जेट्टीला पोहोचून बोट पकडली ती आम्ही आणि 6:30ला आम्ही गेटवेला उतरलो. तर माझं एकच सांगणं आहे की तुम्ही लवकर निघालात तर तुम्हाला चांगलं फिरायला भेटेल. आमचं चुकलं की आम्ही लेट निघालो, त्यामुळे आम्हाला इतकंसं फिरायला नाही भेटलं. तर खरंच तुम्ही लवकर निघा. आणि खर्च झाला तर खर्च एका माणसाचा 150 रुपये. मी गेटवेपासूनच सांगते तुम्हाला किती खर्च झाला. तर एका माणसाचा गेटवेला उतरलो. गेटवेवरून आम्हाला 3 बोटी दिसल्या, एक PNP, एक मालदार आणि एक अजंठा. तर अजंठा आपल्याला परवडणारी आहे, म्हणजे त्याची तिकीट 150 रुपये आहे आणि सगळ्यांना ती अफोर्डेबल असते. त्यामुळे आम्ही अजंठामध्ये चढलो आणि अजंठामधून आम्ही 10 वाजता चढलो तिकडे आणि 10 वाजता चालू झाली आणि तिथे आम्ही मांडवा जेट्टीला उतरलो आणि मांडवा जेट्टीवरून तिकडे प्रत्येक म्हणजे PNP असू दे किंवा मालदार असू दे किंवा अजंठा असू दे, प्रत्येकाच्या फ्री बसेस आहेत. तर त्या आम्ही अजंठामध्ये चढून आम्हाला त्यांनी सोडलं बस डेपोला अलिबागच्या. अलिबागवरून मग बस डेपोने तुमचा प्रश्न आहे की तुम्ही काय प्लॅनिंग केलंय, तुम्हाला कुठे फिरायचंय आणि कसं प्लॅनिंग केलंय. तर आम्ही तसंही लेट झालेलो, तर आम्ही अलिबाग बीचलाच गेलो आणि अलिबाग बीच तिकडून चालत 20 मिनिटावरती होता. डिपेंड आहे की तुम्ही चालत जाते तर चालत जा किंवा रिक्षाने जा. आणि मग आम्ही नाश्ता वगैरे करून तिकडे पोहोचलो.
तर ते 150 एका माणसाचे, म्हणजे आम्ही 2 जण होतो तर आमचे 300 रुपये तिकिटाचे. बाकी इतर खर्च काय लागला नाही. आणि मग तर आम्ही अलिबाग बीचला पोहोचलो आणि अलिबाग बीचवरती आम्ही थोडं फिरलो वगैरे आणि काही राईड्स केल्या. त्यामध्ये आम्ही बाईक रायडिंग केली. बाईक रायडिंगमध्ये त्यांनी आम्हाला पर पर्सन 100 रुपये सांगितलेले. तर आम्ही थोडी बार्गेनिंग केली. म्हटलं, तुम्ही 100 रुपयामध्ये आम्हाला दोघांना फिरवणार का? तर ते रेडी झाले. तशी तुम्हीही बार्गेनिंग करून तुम्ही फिरू शकता. तर आम्ही 100 रुपयामध्ये ती बाईक रायडिंग केली. आणि त्याच्यानंतर उंटाची सवारी होती. तर उंटाची सवारीमध्ये पण त्यांनी सांगितलेले की 100 रुपये एकाचे. तर मी म्हटलं, 150 रुपयामध्ये तुम्ही दोघांना आम्हाला फिरवणार का? तर ते सुद्धा रेडी झाले. तर 150 रुपयामध्ये आम्ही दोघं फिरलो. म्हणजे विचार करा, 150 रुपये उंट सवारीचे, 100 रुपये बाईक रायडिंगचे आणि 300 रुपये आमचं यायचं जे बोटीचा खर्च. आणि त्यानंतर मग थोडा एन्जॉय केला. आणि तिकडे तसं बघायला गेलं तर बाकी वॉटर स्पॉट पण आहेत की तुम्ही तिकडेही एन्जॉय करू शकता. त्यामध्ये तुम्ही, तर आम्ही विचारलं तिकडे की अलिबाग किल्ल्याला जायचं कसं आहे, काय आहे? तर तिकडे आपलं घोडागाडी होती. घोडागाडीचे एका माणसाचे 200 रुपये आणि ते तिकडे थांबणार होते. ते बोलले की 1-1.5 तास आम्ही तिकडे थांबू आणि तुम्हाला रिटर्न घेऊन येऊ. पण आम्ही तिकडे गेलो नाही कारण आम्हाला लेट झालेला. त्यासाठी नेक्स्ट टाईम गेलो तर नक्कीच आम्ही तिकडे जाऊ. आणि तिकडून मग आम्ही 3 वाजता निघालो जेवायला. तर जेवण आम्ही काय काय घेतलं ते मी तुम्हाला दाखवलंच आणि त्याच्या प्राईस पण दाखवल्याच. तर आम्ही 600 रुपये झाले जेवणाचे आमच्या. आणि जेवून वगैरे आम्ही तिकडून निघालो. आणि जेवून वगैरे आम्ही निघालो, बस पकडली आणि मग पुढचा प्रवास आम्ही चालू केला. जर आपले टोटल दोघांचे मिळून 1500 झाले तर एकाचे 750 होतात. तर आपण 750 रुपयामध्ये एक माणूस पूर्ण एन्जॉय करून येऊ शकतो. बाकी अजून ॲक्टिव्हिटीज आहेत त्या करून तुम्ही 1000पर्यंत सुद्धा, एका माणसाचे 1000पर्यंत तुम्ही एका दिवसामध्ये एन्जॉय करू शकता. डिपेंड तुमच्यावर आहे की तुम्ही किती एन्जॉय करताय, काय करताय त्यावरती आहे. तर आमचं एकाचं मिळून तर 750 झाले. तर हा डिटेल मी तुम्हाला यासाठी सांगितलं की आपण अलिबागला जाऊन रिटर्न येऊ शकतो किंवा तेवढाही एन्जॉय करू शकतो. आणि राहून बाकीचे प्लेस पण एन्जॉय करता येतात. पण मी अलिबागला राहून सुद्धा मी तुम्हाला दाखवेन अजून काही प्लेसेस. पण सध्या तरी हा व्हिडिओ बघा. तर माझा हा अलिबागचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि माझे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि शेअर सुद्धा करा. आणि तसेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊन जाईल. तोपर्यंत बाय बाय.